बरोबर आहे, आम्ही पोतराज आहोत, पण एक पोतराज त्याची इच्छा आहे, पोतराजाचं लेकरू पोतराज झालं पाहिजे, पोतराजाचं लेकरू कलेक्टर झालं पाहिजे. तमाम मातंग समाजाची व या देशातील सगळे नागरिकांची इच्छा आहे, आम्ही कलेक्टर व्हायचं स्वप्न बघतो. जय शिवराय, जय लवजी, जय भीम, जय संविधान. आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस सिडको नवीन नांदेड या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे. एशिया आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी गेल्या 30 वर्षापासून मातंग समाज व 59 जातीमधून तमाम समाज बांधव व संघटना मोठ्या प्रमाणात आंदोलन उपोषण करत होते. पण गेल्या 2 वर्षाखाली 1 ऑगस्ट 2024 ला या देशाच्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की प्रत्येक राज्याला आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचा अधिकार आहे म्हणून. मग गेल्या 2 वर्ष होऊन गेले, आतापर्यंत आरक्षणाचं वर्गीकरण झालं नाही. त्या आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं म्हणून अण्णाभाऊ साठे चौक सिडको नवीन नांदेड या ठिकाणी आम्ही ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून आमरण उपोषणाला बसलो आहोत. आमची प्रमुख मागणी आहे, एशिया आरक्षणाचं अबाकडे असं तात्काळ लागू करा. आणि दुसरी मागणी आहे, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या. आणि तिसरी मागणी, अण्णाभाऊ साठे यांना यांच्या जयंतीच्या दिवशी आमच्या समाजामध्ये व इतर समाजामध्ये अण्णाभाऊवर प्रेम करणारे कित्येक कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या दिवशी सुट्टी मिळत नाही. त्याच्यासाठी अभिवादन करण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्रास होतो आणि उत्साह करण्यासाठी वेळ भेटत नाही. म्हणून आमची मागणी आहे, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी सुट्टी जाहीर करावी. आणि तिसरी मागणी, सतत मातंग समाज व मातंग समाजाच्या महापुरुषाला वारंवार टार्गेट करणं, महापुरुषांना खालच्या पातळीचं बोलणं. अण्णा, मातंग समाजाला तुम्ही मांगडकीचे आहात, तुम्ही डबडे वाजवणारे आहात, तुम्ही हलके वाजवणारे आहात, तुम्ही पोतराज आहात, तुमची लायकी नाही, तुम्ही कर्मचारी होऊ शकत नाही, तुम्ही कलेक्टर होऊ शकत नाही, तुम्ही SP होऊ शकत नाही, असं म्हणून आमचं वारंवार अपमान करत आहेत. बरोबर आहे, आम्ही पोतराज आहोत, पण एक पोतराज त्याची इच्छा आहे, पोतराजाचं लेकरू पोतराज झालं पाहिजे, पोतराजाचं लेकरू कलेक्टर झालं पाहिजे. तमाम मातंग समाजाची व या देशातील सगळे नागरिकांची इच्छा आहे, आम्ही कलेक्टर व्हायचं स्वप्न बघतो. पण तुम्हाला का जळते आम्ही कलेक्टर व्हायचं? तुम्ही का विरोध करता? बाबासाहेबांनी संविधान दिलंय, आम्ही त्या संविधानानुसार आम्ही या देशामध्ये चालतो. संविधानानुसार आम्ही आमरण उपोषण, धरणे, आंदोलन, मागण्या मागतोय. आम्हाला बाबासाहेबांना अधिकार दिलाय, आम्ही त्या संविधानानुसार आमची मागणी आहे. आम्हाला तुम्ही हात जोडून विनंती करालो, आमच्या एशिया आरक्षणाला विरोध करू नका. आम्ही बाबासाहेबांना दिलेल्या संविधानानुसार चाललो. आम्ही तुम्हाला काय टार्गेट करत नाही, विरोध करत नाही. या देशाचं सुप्रीम कोर्ट बाबासाहेबांच्या संविधानावर चालते. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, आम्ही बाबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलो. जय लवजी, जय भीम, जय संविधान, जय शिवराय.